आपली भक्ती ही आपल्या कृतीवर ठरत नाही, तर आपल्या भक्तीचा मागचा हेतू काय आहे यावरून मात्र ती ठरत असते. म्हणजेच भक्ती ही तुमच्या बाह्य आचरणाने मोजता जात नाही, तर ती माणसांच्या मनातील भाव, श्रद्धा आणि निष्ठेवर मोजली जाते. कोणी मोठमोठे विधी करतात म्हणून तो खरा भक्त ठरत नाही, पण ज्या माणसाच्या मनात परमेश्वराविषयी निकटपणा भावना असते, हेतू स्वच्छ असतो, तोच खरा भक्त असतो. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मी सकाळी लवकर उठून छान अशी सुंदर देवपूजा वगैरे केली आणि दिवाळीचे जे काही तोरण लावलेले आहेत ते सुद्धा मात्र आम्ही देवघराला राहू दिलेले आहे. आणि आपल्या बायकांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा म्हणजे आवडीचा विषय तो म्हणजे साडी. याच बद्दल आजचा ब्लॉग आहे. तुम्ही सुद्धा थंबनेल बघितलं असेल. सुरुवातीला आधी देवपूजा झाली आणि लवकरच इथे स्वयंपाक कमी म्हटला तरी हा घाट मात्र खूप मोठा असतो. आपल्याला असं वाटतं का लवकर लवकर कामं होऊन जातील आणि लवकर लवकर जेवण होईल आणि किचन सुद्धा आवरले जाईल. मात्र हे अजिबात होत नाही. जितकं सोपं तितकंच मात्र कठीण आणि दिवसभर हे चालणारं रुटीन असतं म्हणजे बायकांचं. तर इथे सुद्धा मी रात्रीच डाळ आणि तांदूळ भिजत टाकलेले होते. 2 वाटी तांदूळ होते राशनचे आणि 1 वाटी उडदाची डाळ होती. ती सकाळी भिजत टाकलेली, पुन्हा संध्याकाळी छान अशी वाटून घेतली. रात्रभर ते ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर बॅटर अगदी छान असं फुललेलं होतं. याच्यामध्ये जास्त काही नाही तर 1च चम्मच मी इनो टाकलेली होती. एक ट्रिक जर तुम्हाला इथे सांगायची म्हटली तर इतकी छान आणि मऊ ही इडली कशी बनते तर बघा, मी जेव्हा तांदूळ भिजत टाकते ना तेव्हा याच्यामध्ये 1 चमची मेथीदाणे टाकत असते. त्याच्यामुळे काय होतं, 1 चमचा जर तुम्ही मेथीदाणे टाकले ना तर इडली छान होते, मऊ होते, खुसखुशीत होते आणि तुटत सुद्धा नाही, व्यवस्थित अशी छान होते. आणि बऱ्याच वेळा असं वाटत असेल का मेथीदाणे टाकल्याने ती कडू होईल का, तर अजिबात नाही. कारण मला सुद्धा जेव्हा फर्स्ट टाइम ट्राय केलं तेव्हा असंच वाटलेलं का मेथीदाणे टाकल्यामुळे जर इडली कडू झाली तर कोणीही खाणार नाही. म्हणून मी सुद्धा टाकून बघितले आणि त्याच्यानंतर इडली छान झालेली. आधी मी अर्धा चम्मच टाकलेला, पण आता नेक्स्ट टाइम पासून मी 1 चम्मच टाकत असते मेथीदाणे. आणि ते शरीरासाठी तितके चांगले असतात मेथीदाणे. आपण नेहमी काही अशी मेथी खात नाही किंवा मेथीचे लाडू सुद्धा आपण खात नाही, जे की हिवाळ्यामध्ये खूप जास्त गरजेचे असतात. पण म्हटलं चला इडलीमध्ये तरी मी दर मंथमध्ये जेव्हा इडली बनवते तेव्हा 1 चम्मच मेथीदाणे आवर्जून टाकत असते. जेव्हा आपण तांदूळ भिजत टाकतो तेव्हाच मेथीदाणे टाकून द्यायचे. छान होतात मात्र इडल्या. आणि कसं आहे ना, आता बऱ्याच दिवसांपासून इडली केली नव्हती, कारण मागच्या मंथमध्ये दिवाळी होती. दिवाळी असल्यामुळे सेवा होत्या, दिवाळीची धावपळ होती, दिवाळीचा फराळ किंवा बाहेरची कामं, याच्यामुळे इडलीचं मात्र खूप बऱ्याच वेळा आठवण आली, मात्र जमलंच नाही. आणि जेव्हा मग खूप जास्त तीव्र इच्छा होत असते तेव्हा म्हटलं आता चला, गावावरून सुद्धा आलेले आहे, नॉर्मल रुटीन सुद्धा आपलं सुरू झालेलं आहे, म्हणून म्हटलं चला आता इडली सांबार बनवते. आणि घरून आणलेल्या काही साड्या होत्या त्या सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर इथे हे चॉपर आहे. चॉपर जेव्हापासून घेतलंय ना तर खूप जास्त जेव्हा बारीक कांदा चिरायचा असतो तेव्हा मात्र आम्ही चॉपिंग करत असतो आणि या चॉपरचा मात्र यूज करत असतो. आहोंनी ते छान असं कांदा वगैरे बारीक करून दिलेला होता, कारण अशा वस्तू जेंट्स लोकांना खूप जास्त आवडतात की त्यांना जास्त कष्ट लागत नाही आणि त्या लवकर लवकर करू शकतात. म्हणून त्यांनी इथेच उभं राहून लवकर लवकर चॉपिंग करून दिला कांदा. मी टोमॅटो वगैरे छान असं चिरून घेतलं. लगेचच इथे तेल टाकलेलं होतं, त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली. थोडासा लसूण हा छोटा कलबत्त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला होता. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला, हा बारीक चिरलेला कांदा टाकला. लवकरच कांदा होईल याच्यासाठी खूप जास्त बारीक चॉपिंग करून घेतलेली होती. चाकूने कितीही बारीक करण्याचा प्रयत्न केला तरी मात्र इतका बारीक होत नाही जितका या चॉपरने होत असतो. आणि चॉपरचा रिझल्ट सुद्धा खूप छान आहे. तुम्हाला जर हवं असेल तर मी प्रोडक्ट टॅग करेल, तिथून तुम्ही परचेस करू शकता. हे मी डीमार्टवरून घेतलेलं होतं आणि याचा रिझल्ट सुद्धा तितकाच बेस्ट आलेला आहे. त्याच्यानंतर लगेचच टोमॅटो टाकलं आणि नंतर छान असं तडतडू दिलं तेलामध्ये. खूप छान बारीक होते तोपर्यंत होऊ द्यायचं असतं. त्याच्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली, मीठ टाकलं. मीठ टाकल्यामुळे कांद्याला सुद्धा लवकर पाणी सुटतं आणि लवकर लवकर कांदा टोमॅटो सुद्धा होऊन जातात. नंतर जे काही रेडीमेड मसाला आहे तो टाकला 1 चम्मच, किचन किंग मसाला तो टाकला आणि सांबार मसाला टाकला 2 चम्मच. कारण सांबार मसाला असला ना तेव्हाच वाटतं की सांबार आहे. आणि हे कुकरमध्ये साईडला मी डाळ सुद्धा म्हणजे डाळ लावलेली होती, जी काही आपण वरणची डाळ लावतो ती. त्या डाळीमध्ये मी तूर डाळ
थोडीशी जास्तीची मसूर डाळ घेतलेली होती आणि मूग डाळ, या तिघ डाळी टाकून छान असं त्यांना मिक्स केलेलं होतं आणि 2 ते 3 शिट्या लावून घेतलेल्या. त्याच्यामध्ये एक छोटा आलू टाकलेला होता, म्हणजे छोटा बटाटा टाकलेला होता, एक छोटं वांग सुद्धा टाकलेलं होतं. यावेळेस काय झालं, मार्केटमध्ये मला शेवगा मिळाला नाही, नाहीतर मी आवर्जून शेवगा टाकते. शेवगा टाकल्यामुळे सांबरला मात्र एक वेगळीच टेस्ट येते आणि हॉटेलसारखं सांबर लागत असतं. हा रेडीमेड मसाला आहे, जो की मी घरून आणलेला होता. तुमच्यासोबत सुद्धा मी मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेला आहे. याच्यामुळे सुद्धा तितकी छान टेस्टी होतात सगळ्या भाज्या आणि बाकीचे मग बाहेरचे मसाले टाकायची अजिबात गरज पडत नाही. आपण लगेच जर तुम्ही कमी तिखट खात असाल किंवा जास्त खात असाल, त्यांच्यासाठी सुद्धा हा रेडीमेड मसाला तितका चांगला आहे. त्याच्यानंतर आता व्यवस्थित असं ऑलरेडी कांदा बारीक चिरलेला होता म्हणून लवकर होऊन गेला. लगेच त्याच्यामध्ये जी काही डाळ होती ती टाकली, थोडंसं गरम पाणी टाकलं. गरम पाणी टाकल्यामुळे छान टेस्ट येते. नंतर कोथिंबीर सुद्धा मी ते बारीक चिरून ठेवलेला होता, तो सुद्धा छान असा कोथिंबीर गार्निश केला. मीठ तर मी ऑलरेडीच टाकलेलं होतं. त्याच्यानंतर लगेचच झाकण ठेवून दिलं. झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं होऊ द्यायचं होतं, कारण ऑलरेडी सगळ्या काही भाज्या असतात, व्हेजिटेबल असतात, ते छान पद्धतीने मात्र शिजलेले असतात आणि त्याच्याचमुळे काय होतं ना, व्यवस्थित शिजलेले असतात म्हणून जास्त शिजायची आपल्याला गरज सुद्धा पडत नाही. तर आता लगेचच व्यवस्थित असं सगळं टाकून झालं आणि छान असा हिरवीगार कोथिंबीर मी असा स्टोअर करून ठेवते तोपर्यंत, म्हणजे फ्रीजमध्ये. याला जर आपण टिश्यू पेपरमध्ये ठेवला ना तर छान राहतो. 8 दिवस जरी ठेवला, आठवडाभर, तरी मस्त अगदी फ्रेश असतो. हिरवीगार कोथिंबीर अशी छान कट करून घेतली, तिला वॉश केलं आणि मस्तपैकी गार्निश केलं. कोथिंबीर असली ना का सर्व भाज्या किंवा बाकीच्या ज्या काही डिशेस असतात त्या टेस्टी होतात आणि छान लागतात. आवडणं सुद्धा जायचं होतं म्हणून लवकर इथे तयारी माझी सुरू होती. देवपूजा झाल्याच्या नंतर लगेचच स्वयंपाकाला लागले, कारण टिफिन सुद्धा द्यायचा असतो आणि त्याच्यामुळेच काय होतं ना की लवकर जर टिफिन झाला तर आवडणं थोडासा थंडगार करून मला देता सुद्धा येतो. म्हणून इथे साईडला इडली लवकर ठेवलेली होती, कारण इडलीला 15 ते 20 मिनिटं, अर्धा तास मात्र लागून जातो आणि सांबरला जास्त वेळ लागत नाही, कारण ऑलरेडी सर्व काही छान असतं, शिजलेलं असतं, मॅश केलेलं असतं. म्हणून इथे सुद्धा सांबर असं छान तयार झालेलं आहे, जे की मी तुम्हाला लास्टमध्ये दाखवणारच आहे. थोडंसं अगदी पातळच ठेवलेलं होतं, कारण 10 मिनिटं तरी गॅस चालू ठेवलेला होता. त्याच्यामुळे सर्व काही जे आहे पातळ ते पूर्ण छान असं दाटसर होतं आणि अगदी हॉटेलसारखं टेस्टी सांबार मात्र आपणही घरीच बनवू शकतो. कितीही बाहेरून खाल्लं तरी पोट मात्र अजिबात भरत नाही, किंवा पोट भरलं तरी मन मात्र भरत नाही. म्हणून मी अशा डिशेस मात्र घरीच बनवत असते आणि अगदी आपण पोट भरून 2 वेळा खाऊ शकतो. म्हणून संध्याकाळी सुद्धा हेच खायचं होतं सांबार, म्हणून थोडं जास्तीचं एक्स्ट्राचं बनवून ठेवलेलं होतं, कारण आम्ही संध्याकाळी मात्र खूप जास्त हलकं फुलकं जेवण करत असतो आणि एवढं काही जास्त लागत सुद्धा नाही. म्हणून थोडं जास्तीचं बॅटर सुद्धा बनवलेलं होतं इडलीचं आणि सांबार सुद्धा एक्स्ट्रा बनवलेलं होतं. लगेचच इथे जी काही इडली होती ती आता मी काढते आहे, तर बघा अगदी व्यवस्थित अशी इझिली निघते. मी आधी इडली बनवायची ना, पण त्याच्यामध्ये जेव्हा मी मेथी दाणे अजिबात टाकायची नाही, तेव्हा काय व्हायचं, तर जेव्हा आपण इडली काढतो ना तेव्हा ती अर्धवट भांड्याला चिटकून राहायची. पण आता जेव्हापासून मी मेथी दाणे टाकते तेव्हापासून अगदी इझिली मात्र इडली माझी निघते सुद्धा आणि छान होते, टेस्टी होते इडली आणि लगेच निघते सुद्धा. तुम्ही जर नवीन ट्राय करत असाल किंवा बऱ्याच लेडीजला जमत सुद्धा नाही अशी व्यवस्थित अशी इडली, तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. शक्य असल्यास इडली बनवत असताना मात्र रेशनचे तांदूळ घ्या, कारण रेशनच्या तांदूळमुळे तिला अजिबात चिकटावा येत नाही, ती लवकर निघते सुद्धा आणि ते तांदूळ लवकर भिजत सुद्धा असतात. त्याच्यामुळे ही इडली तशी छान होते, टेस्टी झालेली होती. बघा याच्यानंतर सांबार सुद्धा साईडला तयार होतं. लगेचच मी माझ्यासाठी ताट असं वाढवून घेतलं, आवडणं सुद्धा ब्रेकफास्ट दिला आणि आवनचा टिफिन सुद्धा मला लगेचच भरायचा होता. आणि बघा ताट रेडी केल्याच्या नंतर इतकं छान असं दिसत होतं. मी जेवण वगैरे करून घेतलं, बाकीची कामे होती ती आवरली आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला स्त्रियांना आवडणारा म्हणजे सगळ्यात जवळचा विषय, जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे साडी. साडी कशीही असो आणि स्त्री कोणतीही असो, मुली असो का लेडीज असो, प्रत्येकाला मात्र साड्या खूप जास्त आवडतात. सुरुवातीला मी तुम्हाला ही साडी दाखवते, जी की तुम्ही जर माझा लक्ष्मीपूजनचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला सुद्धा कळेल का मी दिवाळीसाठी ही ग्रीन कलरची साडी घेतलेली होती, जी की बॉटल ग्रीन होती. अगदी छान आहे. हिचा हा पल्लू होता. सुरुवातीला ती माझ्याकडनं उलटी पकडली गेलेली होती, मात्र मी नंतर लक्षात आलं तेव्हा तिला सरळ केलेली आहे आणि अगदी छान असा पल्लू सुद्धा तितकाच भरलेला आहे
मध्ये अगदी छोटे छोटे मोर होते, अगदी नाजूक नाजूक त्याच्यावर मोर आहे आणि आजूबाजूला छान असे कमळ होते आणि मोर सुद्धा आहे. त्याच्यामुळे मी लक्ष्मीपूजनला ही साडी घातली आणि ग्रीन कलर हा देवीला सुद्धा खूप आवडतो आणि माझ्याकडे असा छान असा बॉटल ग्रीन कलर सुद्धा नव्हता, म्हणून मी घेतलेली होती. ही बऱ्याच दिवसांपासून घेतलेली होती आणि म्हटलं चला लक्ष्मीपूजन होतं, मार्केटमध्ये खूप सारी गर्दी सुद्धा होती. त्यावेळेला मार्केटला जाणं सुद्धा शक्य झालं नाही कारण सुट्या सुद्धा नव्हत्या आहोंना. म्हणून लवकर लवकर ही बॉटल ग्रीन कलरची साडी होती. ब्लाऊज सुद्धा माझं घरूनच छान असं शिवून वगैरे मम्मींनी पाठवलेलं होतं माझ्या, म्हणून अगदी व्यवस्थित अशी ती होती, म्हणून इलाज घातलेली होती आणि नवीनच असल्यामुळे फर्स्ट टाइम घातली. आणि तुम्ही जर लक्ष्मीपूजनचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला सुद्धा कळेल का इतकी चेपून अशी बसते नाही साडी का बस. आणि ब्लाऊज सुद्धा खूप छान आहे, इतकं सुंदर असं ब्लाऊज याचं टिच केलेलं होतं, अगदी छान असं परफेक्ट. हे सुद्धा मी घरूनच शिवून बोलवलेलं होतं कारण इकडे मी आजपर्यंत साड्या सुद्धा कधी घेतलेल्या नाही आणि ब्लाऊज सुद्धा टिच केलेले नाही, म्हणून इकडचं मला जास्त माहिती नव्हतं, म्हणून घरूनच मम्मीने बनवून पाठवलेलं होतं. त्याच्यानंतर ही साडी मला जर तुम्ही आता भाऊबीजचा ब्लॉग बघितला असेल माझा तर याच्यामध्ये दिसेल का ही साडी मला माझ्या काकाच्या मुलांनी दिलेली होती. म्हणजे ही साडी मला काकूंकडून मिळालेली होती. माझ्या काकांचा मुलगा अभय त्याला जॉब लागलेला होता, म्हणून त्याने या वेळेस सर्व भाऊबीजला आत्यांना आणि आम्हाला सर्वांना छान अशा साड्या गिफ्ट केलेल्या होत्या. प्रत्येकाची चॉईस मात्र वेगळी वेगळी होती आणि ह्या साड्या सुद्धा काकू आणि मम्मीने आणलेल्या होत्या. ही साडी मम्मीने जळगाववरून घेतलेली आहे, अगदी छान आहे, मऊ आहे. याच्यामध्ये 2 कलर होते, एक म्हणजे रामा कलर आणि एक म्हणजे हा. तर मी हा बोली कलर घेतलेला होता कारण असा कलर माझ्याकडे एकच आहे आणि तो मी बऱ्याच वेळा घातलेला आहे. ती साडी मला सुद्धा खूप जास्त आवडते, म्हणून म्हटलं चला हा कलर घेते, कारण जो कलर नाहीये ना तो कलर घातला तर छान वाटतो आणि वेगळे वेगळे कलर आपण घातले कधीतरी तर मस्त वाटते. आणि हा कलर सुद्धा तितका छान दिसतो अंगावर. साडी इतकी मऊ आहे, नरम आहे आणि ही साडी सुद्धा काहीतरी 1100-1200 पर्यंत आलेली आहे. अजून मी तिचा ब्लाऊज सुद्धा टिच केलेलं नाही कारण नवीनच आहे, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आणि नंतर मला ब्लाऊज टिच करायसाठी सुद्धा त्यांना पाठवायचं होतं. म्हणून ही पण तितकीच मऊ आहे, अंगाला सुद्धा चेपून बसेल आणि जेव्हा घालेल तेव्हा तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून मात्र नक्कीच दाखवेल. ही साडी मला आवनच्या मावशींनी म्हणजे माझ्या मावस सासूंनी दिलेली होती. जेव्हा आम्ही आता दिवाळीला मावशींकडे गेलो ना तेव्हा मला ही मावशींकडनं मिळाली. ही साडी सुद्धा तितकी छान आहे. याच्यावर जवळून बघितलं तर हत्तीची प्रिंट आहे आणि हा पदर आहे तिचा, म्हणून इतकी छान अशी भरलेली आहे. मध्ये अगदी सिंपल आहे, मला सुद्धा नेसता येईल इतकी हलकी आणि फुलकी. सो तुम्हाला माझ्या तिघही साड्या कशा वाटल्या नक्की कमेंट्स करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आणि हो, जर तुम्हाला माझं ब्लाऊज कलेक्शन आणि माझं साड्यांचं कलेक्शन बघायचं असेल तर मला नक्कीच या ब्लॉगला जास्तीत जास्त कमेंट्स करा, जेणेकरून मी येणाऱ्या ब्लॉग्समध्ये नक्कीच माझं साड्यांचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करेल. खूप साऱ्या साड्या आहे, पण जर तुम्हाला बघायच्या असतील तर नक्कीच शेअर करेल कारण मी जास्त वापरत नाही, कारण आपण कुठे जास्त जात नाही. केंद्रात वगैरे गेली किंवा सप्ताहामध्ये तेव्हाच वापरते. आणि ही साडी बघा अगदी सिंपल होती मध्ये आणि छान आहे. हिचं ब्लाऊज सुद्धा तितकं सुंदर आलेलं आहे, रेडीमेड ब्लाऊज सारखं. याच्यावर गळा वगैरे टाकायची गरज नाही, अगदी व्यवस्थित असं हे ब्लाऊज सुद्धा आलेलं होतं आणि मऊ सुद्धा आहे, मला नेसता येईल. ही सुद्धा साडी मी जेव्हा घालेल तेव्हा नक्कीच ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हा कलर सुद्धा मला आवडला म्हणून आणलेला होता. मावशींकडे एक रामा कलर आणि हा कलर होता, पण मला रामा नको होता कारण मी मम्मीकडे सुद्धा नाही घेतलेला, म्हणून म्हटलं चला काहीतरी वेगळं घेऊया, जेणेकरून अशा कलर शक्यतो आपण घरी घेत नाही, पण इतरांकडून मिळाले ना तर मग ते नेसून घ्यायचे, कधीतरी चांगले दिसतात. सो ब्लॉग कसं वाटला नक्की सांगा, साड्या आवडल्या का ते सुद्धा सांगा. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.